नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोकिळा मेश्राम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आपल्या स्टडी लॉजी या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे इंग्लिश या विषयातील पहिली पोयम, ती म्हणजे वॉक अ लिटल स्लोवर। आता ही पोयम अभ्यासनापूर्वी या पोयम मध्ये जी काही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे म्हणजे चिटचॅट ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती आता आपल्याला अभ्यासायची आहे। आता ही चिटचॅट ऍक्टिव्हिटी म्हणजे काय होते? चिटचॅट म्हणजे काय? गप्पा गोष्टी जे आपण आपल्या फॅमिली सोबत करतो, आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये करतो, त्याच ऍक्टिव्हिटी म्हणजे तीच गप्पा गोष्टी कुठे करायच्या आहेत आपल्याला? आपल्या टीचर सोबत, आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत। तर ही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्हाला कन्व्हर्सेशन घडवून आणण्यासाठी तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले असतात। आता हे क्वेश्चन्स तुम्हाला का बरं दिलेले असतात? हा कन्व्हर्सेशनचं जे ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला का बरं दिलेली असते? तर तुमची जी स्पीकिंग स्किल्स आहे, इंग्लिशची स्पीकिंग स्किल आहे, ती इम्प्रूव्ह होण्यासाठी, ती अजून डेव्हलप्ड होण्यासाठी तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी करायची आहे। आणि जर का विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ही ऍक्टिव्हिटी रेग्युलर केली, अगदी मनपूर्वक केली, तर तुम्हाला तुमची स्पीकिंग स्किल्स डेव्हलप्ड होण्या वाचून किंवा जी इम्प्रूव्ह झाल्या वाचून कोणीही रोखू शकणार नाही। तर तुम्हाला ह्या ऍक्टिव्हिटी ज्या दिलेल्या असतात त्या नियमितपणे आणि मनपूर्वक करायच्या असतात। आता ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये दिलंय काय बरं बघून घेऊया। बघा, चिट चॅट, त्याच्यासाठी एक क्वेश्चन दिलेला आहे बघा, फॉर्म अ पेअर्स आर ग्रुप्स ऑफ 4 म्हणजे काय? 4 जणांचा एक गट बनवा। त्याच्यानंतर दिलेला आहे यूज दीज क्वेश्चन्स टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन विथ युअर फ्रेंड्स। खाली जे काही क्वेश्चन्स दिलेले आहे त्याचा वापर करून तुम्हाला तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत कन्व्हर्सेशन घडवून आणायचं आहे आणि ह्या क्वेश्चनचा वापर करायचा आहे। आता कोणते कोणते क्वेश्चन्स दिलेले आहेत ते बघून घेऊया। आर यू अ टॉकेटिव्ह पर्सन म्हणजे तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्ही बोलके आहात का, टॉकेटिव्ह पर्सन आहात का? जर तुम्ही असाल तर हो म्हणाल आणि नसाल तर नाही म्हणाल। जर तुम्ही शाय असाल, लाजाळू असाल, तुम्हाला बोलायला आवडत नसेल तर तुम्ही नो म्हणाल। पण तुम्ही बडबडी असाल, खूप ऍक्टिव्ह असाल तर ऑब्विसली तुम्ही हो म्हणाल। तर बघा याचा आन्सर काय येईल? येस। काय येईल? येस, आय एम अ टॉकेटिव्ह पर्सन। आणि जर नसाल तर नो, आय एम नॉट अ टॉकेटिव्ह पर्सन। नंतरचा क्वेश्चन दिलेला आहे बघा, डू यू लाईक टू शेअर युअर थॉट्स? तुम्हाला तुमचे विचार किंवा थॉट्स शेअर करायला आवडतात का? हो, तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही काय बोलणार? हो, आणि नसेल आवडत तर नाही म्हणणार। म्हणून इथं काय दिलेलं आहे बघा, आन्सर येस, आय लाईक टू शेअर माय थॉट्स विथ माय फ्रेंड्स, टीचर्स, कलिग्स आणि माय फॅमिलीज। म्हणजे तुम्हाला तुमचे शेअर कोणाकोणाशी करता तुमचे विचार? तर ते शेअर करता तुमच्या फॅमिली सोबत, तुमच्या टीचर सोबत, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत आणि तुमचे अजून काही सवंगडी असतील त्यांच्या सोबत। म्हणून काय म्हणणार? हो। आणि नसाल तर नो, आय डोंट लाईक टू शेअर माय थॉट्स, मला कुणाशीच माझे थॉट्स शेअर करायला आवडत नाही असं बोलणार। नंतरचा क्वेश्चन काय आहे बघा, व्हॉट वुड यू लाईक टू डू आफ्टर 10? तुम्हाला 10वी नंतर काय बनायचं आहे? आता प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी असते आणि त्यांच्या अभ्यासानुसार, त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या कलेनुसार प्रत्येक जणांचे आन्सर्स काय असणार इथे वेगवेगळी असणार। कुणाला पायलट बनायचं असेल, कोणाला नेव्ही मध्ये जायचं असेल, कोणाला आर्मी मध्ये जायचं असेल, तर कोणाला अगदीच माझ्यासारखं टीचर सुद्धा व्हायचं असेल। मग तुम्ही आपापली मत नोंदवाल का? तर मी त्याच्या एक उदाहरणादाखल दिलेला आहे आन्सर, ते बघा, आय वुड लाईक टू बिकम अ पायलट म्हणजे मला 10वी नंतर काय बनायला आवडेल किंवा काय बनायचं आहे? तर मला पायलट बनायचं आहे। अशी ही सोपी सहज ऍक्टिव्हिटी इथे दिलेली होती आणि त्या आधारे तुम्हाला कन्व्हर्सेशन घडवून आणायचं होतं। जर ही अशा प्रकारची छोटी छोटी वाक्ये तुम्ही दैनंदिन वापरात आणली म्हणजे रोजच्या रोज वापरली तर तुमची स्पीकिंग स्किल्स काय होणार? डेव्हलप्ड होणार। नंतरचा क्वेश्चन काय आहे बघा, माय थॉट्स। आता माय थॉट्स म्हणजे नेमकं काय होतंय? तर माय थॉट्स म्हणजे काय होणार? माझे विचार। आता माझे विचार मला कोणाकोणाशी शेअर करायला आवडतात, कोणाशी काय बोलायला आवडते,
कोणाकडून काय लिहायला आवडते, कोणाकडून काय शिकायला आवडते. तर अशा प्रकारचे हे थॉट्स आहेत जे इथं शेअर केलेले आहेत आणि ते लिहिण्यासाठी काय इथे काही पॉइंट्स दिलेले आहेत किंवा ते तुमचे थॉट्स इतरांशी मांडण्यासाठी तुम्हाला काही पॉइंट्सची मदत व्हावी म्हणून इथे काही ते पॉइंट्स दिलेले आहेत. आता इथे एक फ्रेज दिलेली बघा, आय वुड लाईक टू टॉक टू. आता याचा अर्थ काय होतो बरं? आय वुड लाईक टू टॉक टू म्हणजे मला बोलायला आवडेल. आता मला कोणाशी काय बोलायला आवडेल? आता याच्यासाठी काही पॉइंट्स दिलेले आहेत आणि विथ द हेल्प ऑफ दिस पॉइंट्स आपण यांचा वापर करून काय सेंटेन्सेस तयार करूया. बघूया कसे बनतात ते सेंटेन्सेस. आय वुड लाईक टू टॉक टू माय मदर. माय मदर म्हणजे माझ्या आईसोबत मला काय बोलायला आवडेल, कशाविषयी बोलायला आवडेल? अबाउट स्विमिंग क्लासेस. हे इथे उदाहरणादाखल काय केलेलं होतं, दिलेलं होतं आणि याची मदत घेऊन याच्या सहाय्याने आपल्याला खालील कन्व्हर्सेशन म्हणजे खालील सेंटेन्सेस काय करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत. बघा, आय वुड लाईक टू टॉक टू माय फादर अबाउट म्हणजे माझ्या बाबांसोबत मला कशाविषयी बोलायला आवडेल? माय फर्दर स्टडीज म्हणजे माझे समोरचं जे शिक्षण आहे त्याच्याविषयी मला माझ्या बाबांसोबत बोलायला आवडेल. नंतरचे सेंटेन्स बघा, आय वुड लाईक टू टॉक टू माय टीचर म्हणजे माझ्या टीचर सोबत कशाविषयी बोलायला आवडेल? तर माझे ड्रीम्स. अबाउट माय ड्रीम्स माझ्या स्वप्नांविषयी मला बोलायला आवडेल. त्याच्यानंतरच्या फ्रेजची वापर करून पुढचा सेंटेन्स आपण कंप्लीट करून घेऊया. तो म्हणजे आय वुड लाईक टू टॉक टू माय बेस्ट फ्रेंड्स. आता माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत मला कशावर बोलायला आवडेल? अबाउट माय सिक्रेट्स. माझे जे काही सिक्रेट्स आहेत, माझे जे काही गुपित आहेत त्याविषयी मला माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत बोलायला आवडेल. त्याच्यानंतर बघूया, आय वुड लाईक टू टॉक टू माय ग्रँड पेरेंट्स म्हणजे माझे जे आजी आजोबा आहेत त्यांच्यासोबत मला कशावर बोलायला आवडेल? तर अबाउट देअर एक्सपिरियन्सेस. त्यांचे जे काही एक्सपिरियन्स आहेत, त्यांचे काही अनुभव आहेत त्यांच्याविषयी मला माझ्या ग्रँड पॅरेंट्स सोबत किंवा त्यांच्या सोबत मला बोलायला आवडेल. त्याच्यानंतर बघूया, आय वुड लाईक टू टॉक टू माय नेबर्स. माझ्या शेजाऱ्यांसोबत मला कशावर बोलायला आवडेल? तर मला कशावर बोलायला आवडेल? अबाउट अवर सोसायटी म्हणजे आपला जो समाज आहे त्याच्याविषयी मला माझ्या शेजाऱ्यांसोबत बोलायला आवडेल. तर अशा प्रकारे मी हे काही सेंटेन्सेस जे फिलअप करण्यासाठी दिलेले होते ते मी फिलअप करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, आय वुड लाईक टू लर्न टू. काय दिलेलं आहे? आय वुड लाईक टू लर्न टू म्हणजे मला शिकायला आवडेल. कोणाकडून काय शिकायला आवडेल ते आता आपल्याला बघून घ्यायचं आहे. तर दिलेलं आहे बघा, आय वुड लाईक टू लर्न टू मला शिकायला आवडेल. आता मला बेस्ट फ्रेंड कडून काय शिकायला आवडेल? तर आय वुड लाईक टू लर्न टू डू हार्ड वर्क. काय? डू हार्ड वर्क म्हणजे हार्डवर्क कसा करायचा हे कोणाकडून मला शिकायला आवडेल? तर माझ्या बेस्ट फ्रेंड कडून. म्हणजे अभ्यास कसा करायचा, अभ्यास करताना किती मेहनत घ्यावी लागते, किती जोमाने आणि सतत अभ्यास केल्यानेच, प्रयत्न केल्यानेच कसा नंबर येतो किंवा यश मिळतो हे कुणाकडून मला शिकायला आवडेल? तर मला माझ्या बेस्ट फ्रेंड कडून शिकायला आवडेल. नंतर बघा, आय वुड लाईक टू लर्न टू फ्रॉम माय ग्रँडमदर. आता माझ्या ग्रँडमदर कडून मला काय शिकायला आवडेल? तर टू कुक फूड. माझ्या आजीची रेसिपी एवढी फेमस आहे, तिचं जेवणाची जी पद्धत आहे त्यामुळे काय तिच्या जेवणाची जी
चव असते, एकदम रुचकर असते, स्वादिष्ट असते आणि तसंच अगदी जेवण मला बनवता यावं हे मला कोणाकडून शिकायला आवडेल? माझ्या ग्रँडमदर म्हणजे माझ्या आजीकडून मला तशा प्रकारचं जेवण बनवायला आवडेल. त्याच्यानंतरचं बघा, आय वुड लाईक टू लर्न टू रिकामी जागा फ्रॉम माय टीचर. आता माझ्या टीचर कडून मला काय शिकायला आवडेल? तर मला ड्रा पिक्चर, म्हणजे ते जशा प्रकारे पिक्चर काढतात म्हणजे ड्रॉइंग करतात तशा प्रकारची ड्रॉइंग करायची आहे मला. आणि हे मला कोणाकडून शिकायला आवडेल? तर माझ्या टीचर कडून मला शिकायला आवडेल. त्याच्यानंतर बघा, आय वुड लाईक टू लर्न टू रिकामी जागा फ्रॉम माय नेबर. माझ्या शेजाऱ्यांकडून मला काय शिकायला आवडेल? तर मला माझ्या शेजाऱ्याकडून डान्स करायला आवडेल. काय करायला आवडेल? डान्स करायला शिकायला आवडेल. म्हणजे ते ज्या प्रकारे डान्स करतात, ती जी कला डान्स करण्याची त्यांनी अवगत केलेली आहे, तशाच प्रकारचं डान्स मला त्यांच्याकडून शिकायचं आहे. आणि तसं डान्स मला कोणाकडून शिकायला आवडेल बरं? माझ्या शेजाऱ्यांकडून. नंतरचं बघा, आय वुड लाईक टू लर्न टू प्ले चेस फ्रॉम माय कजिन. माझ्या कजिन कडून मला काय शिकायला आवडेल? तर मला प्ले चेस हे दिलेलं होतं एक्झाम्पल मधून आणि तशाच प्रकारे अगदी आपण हे फिलअप केलेले आहेत. आणि अशा फ्रेजेसचा वापर करून इथे वेगवेगळे तुम्ही सेंटेन्सेस घेऊ शकता. आपापली मतानुसार कल्पनाशक्ती लढवून तुम्ही नवीन नवीन सेंटेन्स फॉर्म करू शकता आणि आपली स्किल डेव्हलप करू शकता. नंतर काय दिलेलं आहे बघा, आय हेजिटेट टू टॉक टू माय. म्हणजे आता हेजिटेट म्हणजे काय होते? संकोचणे. आपण एखाद्याला एखादी गोष्ट सांगायला काकू करतो, म्हणजे थोडस लाजतो, थोडं शरमावतो, म्हणजे आपल्याला संकोच वाटते ती गोष्ट त्याच्याशी बोलायला. आणि हेच याचा अर्थ होतो हेजिटेशन. आता हे हेजिटेशन कोणासोबत काय होते, कोणाशी काय बोलल्याने जाणवते मला, अगदी त्याच प्रकारचे काही इथे सेंटेन्सेस दिले आहेत आणि ते आपल्याला इथे आता फिलअप करून घ्यायचे आहे. आपल्याला त्याच्यासाठी ही फ्रेज वापरून घ्यायची आहे. कोणती फ्रेज आहे ही? आय हेजिटेट टू टॉक टू माय. आय हेजिटेट टू टॉक टू माय रिकामी जागा अबाउट माय स्टडीज. आता मला माझ्या स्टडी बद्दल संकोच वाटतो. कोणाशी बोलायला मला वाटेल बरं? आता माझे टीचर. आता कोणी मला विचारतील की तुझा अभ्यास कसा चालला रे? जनरली हे आपले शिक्षक विचारतात. म्हणून मला इथे म्हणावंसं वाटेल की टीचर, TEACHER. आय हेजिटेट टू टॉक टू माय टीचर अबाउट माय स्टडीज. म्हणजे माझ्या अभ्यासाविषयी मला टीचर सोबत बोलायला काय वाटतंय? संकोच वाटतंय. त्याच्यानंतर बघा, आय हेजिटेट टू टॉक टू माय रिकामी जागा अबाउट द वे ही ऑर शी टॉक्स टू माय फ्रेंड. आता मला ती ज्या पद्धतीने माझ्या मित्रांशी बोलते, आपली जी आई असते ती थोडस पारंपरिक पद्धती तिची असते किंवा जुन्या विचारांची असते. आपल्या मित्रांचे विचार त्यांना पटत नाही, म्हणून आपले ज्या पद्धतीने त्यांच्याशी वागते आणि आपल्या मित्रांचे जे विचार असतात ते विचार आपल्या आईशी आपल्याला शेअर करायला काय वाटते? म्हणून संकोच वाटतो. म्हणून त्यांच्या गोष्टी आपण आपल्या आईला एकदम क्लिअरली सांगू शकत नाही. म्हणून मला इथे म्हणावंसं वाटेल की आय हेजिटेट टू टॉक टू माय मदर अबाउट द वे शी टॉक्स टू माय फ्रेंड. त्याच्यानंतर बघा, आय हेजिटेट टू टॉक टू माय रिकामी जागा अबाउट व्हॉट आय वुड लाईक टू डू इन फ्युचर. आता मला फ्युचर मध्ये काय करायचं आहे हे मला बोलण्याविषयी संकोच वाटतो. जनरली आपल्याला आपले शेजारचे विचारतात, अरे तुला 10वी नंतर काय करायचं आहे? अरे तुला 12वी नंतर काय करायचं आहे? आता आपल्याला आपले जे ड्रीम्स असतात ते जर कम्प्लीट झाले नाही ना, तर हेच शेजारी आपण त्यांना आधी जे सांगतो त्यावरून काय मारतात? टोमणे मारतात. म्हणून असे जे आपले फ्युचर प्लॅन्स आहेत त्यांच्याविषयी सांगायला आपल्या शेजाऱ्यांना काय वाटतो? आपल्याला संकोच वाटतो. म्हणून इथे मला लिहावंसं वाटेल की आय हेजिटेट टू टॉक टू माय नेबर्स I hesitate to talk to my neighbors about what I would like to do in future. म्हणजे मला माझ्या भविष्यात काय करायचं आहे
याच्याविषयी बोलायला मला कोणासोबत संकोच वाटतो, तर माझ्या शेजाऱ्यांसोबत. आता नंतरचं आहे बघा, आय हेजिटेट टू टॉक टू माय रिकामी जागा अबाउट हाऊ आय वॉन्ट टू स्पेंड माय हॉलिडेज. आता मला माझ्या मित्रांसोबत हॉलिडे स्पेंड करायचे आहेत आणि कशा प्रकारचे करायचे आहेत ते आपण आपल्या बाबांसोबत क्लिअरली बोलू नाही शकत. म्हणजेच काय, त्यांच्याशी बोलायला आपल्याला काय वाटेल, संकोच वाटेल. सपोज मला आता गोव्याला जायचं आहे, एखाद्या ट्रिपवर जायचं आहे, तिथे मी कोणत्या कोणत्या प्रकारची मौज मस्ती करणार हे मी माझ्या बाबांना क्लिअरली सांगू शकणार नाही. तर काय वाटेल, मला त्यांना सांगायला काय वाटेल, संकोच वाटेल. म्हणूनच मी इथे लिहीन की आय हेजिटेट टू टॉक टू माय फादर अबाउट हाऊ आय वॉन्ट टू स्पेंड माय हॉलिडेज. याच्यानंतर बघा, आय हेजिटेट टू टॉक टू माय रिकामी जागा अबाउट माय फेवरेट मूवीज. आता माझ्या ज्या काही फेवरेट मूवीज आहेत त्यांच्या विषयी बोलायला मला कोणाशी संकोच वाटतो, तर तो मला माझ्या सिस्टर सोबत वाटतो. म्हणून मी इथे लिहेन की माझी सिस्टर, म्हणजे आय हेजिटेट टू टॉक टू माय सिस्टर अबाउट माय फेवरेट मूवीज. त्याच्यानंतर बघा, आय हेजिटेट टू टॉक टू माय रिकामी जागा अबाउट द थिंग्स आय वॉन्ट टू बाय. मला काही गोष्टी घ्यायच्या असतात, काही प्रायव्हेट असतात, काही सिक्रेट असतात. आता त्यांच्याविषयी असं मी क्लिअरली कोणाशी नाही बोलू शकणार, एकतर माझ्या भावासोबत नाही बोलू शकणार. म्हणून मी इथं काय लिहिते की आय हेजिटेट टू टॉक टू माय ब्रदर अबाउट द थिंग्स आय वॉन्ट टू बाय. म्हणजे मला काही घ्यायचं आहे त्यांच्याविषयी, मला ज्या माझ्या थिंग्स आहेत त्याच्याविषयी बोलायला मला कोणाशी संकोच वाटतो, तर माझ्या भावासोबत बोलायला संकोच वाटतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे मी इथं फिलअप केलेले काही सेंटेन्स जे मी फिलअप केलेले आहे, यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे उदाहरणं घेऊ शकता. म्हणजे कोणाला भावासोबत बोलायला संकोच वाटतो, कोणाला आईसोबत. इथे प्रत्येक जण वेगवेगळे आपल्या मतानुसार आन्सर ते काय करणार, तयार करणार. तर ही झाली आपल्या ह्या पोएमची ऍक्टिव्हिटी. याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे ती पोएम, त्याची समरी आणि त्यावर आधारित वर्कशॉप. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघितलेली आहे वॉक अ लिटल स्लोवर या पोएमची चिटचॅट ऍक्टिव्हिटी. आणि आता आपल्याला अभ्यासायची आहे ती म्हणजे वॉक अ लिटल स्लोवर ही पोएम. आता बघा, ह्या पोएम मध्ये नेमकं दिलंय काय, या पोएमच्या माध्यमातून पोएटला नेमकं काय म्हणायचं आहे, तर यामध्ये या पोएम मध्ये एक बालक आपल्या बाबांना विनवणी करतोय. कशाची विनवणी करतोय की बाबा जरा हळू चाला. आता हा बालक आपल्या बाबांना हळू का बरं चालायला सांगत असेल, तर बघा, कारण बघा समाजामध्ये आपण वावरतो तर तुम्ही बघितलेलंच असेल की प्रत्येक जो लहान मुलं आहे ना, तो कशाचे ना कशाचे किंवा कोणाचे अनुकरण करूनच मोठा घडत असतो. आणि घडत असताना आपल्या समाजामध्ये चाललेल्या चालीरीती, बाबांचे अनुकरण असो किंवा समाजाचे रिलेटिव्हचे जे अनुकरण आहे किंवा काही त्यांचे ज्या कृती आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत, ह्या सर्व तो काय करतो, बघतो, अनुकरण करतो आणि त्यानुसारच वागण्याचा प्रयत्न करून आपल्या जीवनामध्ये एक यशस्वी पुरुष बनण्याचा प्रयत्न करीत असतो. तर यामध्ये ह्या पोएम मध्ये बालकाला आपल्या बाबांसारखं बनायचं आहे. बाबा जसे वागतात, जसे ऍक्टिव्हिटीज करतात, जसे बिहेवियर आहे, म्हणजे कोणतीही क्रिटिकल कंडिशन येऊ दे, ते क्रिटिकल हँडल करण्याची त्यांची जी लकब आहे किंवा त्यांची जी प्रॅक्टिस आहे ती त्यांना त्या बालकाला अनुभवायची आहे. आणि ती क्रिटिकल कंडिशन असू दे किंवा कोणतीही पद्धत असू दे जगण्याची, बिहेवियर करण्याची किंवा बोलण्याची, त्या प्रत्येक गोष्टीत बाबांनी त्या मुलाला समाविष्ट करायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे, आपल्या सोबत घ्यायला पाहिजे, जेणेकरून काय होईल की त्या बालकाला समजेल की ही परिस्थिती कशी हँडल करावी. आणि म्हणूनच तो आपल्या बाबांना विनवणी करतोय. विनवणी म्हणजेच रिक्वेस्ट करतोय की बाबा हळू चला. काय म्हणतो आहे, बाबा हळू चला, म्हणजेच काय, वॉक अ लिटल स्लोवर डॅडी, बाबा तुम्ही हळू चला. आता आपण पोएम सर्वात आधी वाचून घेऊया आणि त्याचा अर्थ काय तो बघून घेऊया. बघा इथं काय दिलेलं आहे, वॉक अ लिटल स्लोवर डॅडी सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. एक छोटा बालक आपल्या बाबांना म्हणतो आहे की बाबा तुम्ही हळू चला. आय एम फॉलोइंग इन युअर फूट स्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल.
मी तुमचं मार्गदर्शनामध्ये चालत आहे, मला तुमच्यासारखंच अनुकरण करायचं आहे, तुमच्या मार्गदर्शनाखाली करत आहे, मी तुम्हाला फॉलो करत आहे आणि मी तुम्हाला फॉलो करत असताना मला अडखळून पडण्याची अजिबात इच्छा नाही किंवा मी कुठे मागे पडावं असं मला अजिबात वाटत नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला फॉलो करत आहे. म्हणूनच काय म्हणतो तो, बाबा जरा हळू चला. नंतरच्या बघून घेऊया स्टांजा काय दिलेला आहे. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी, सो वॉक अ लिटल स्लोवर डॅडी फॉर हाऊ यू आर लीडिंग मी. म्हणजे काय म्हणत आहे नेमक्या दुसऱ्या कडव्यामध्ये बघा, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, कधी कधी तुमची पावले खूप फास्ट असतात. म्हणजे याचा अर्थ फास्ट असतात म्हणजे त्या बालकाला नेमकं म्हणायचं आहे की तुम्ही कधी कधी असे वागता की ती तुमची कृती जी आहे ना ती मला कळतच नाही की तुम्ही कसं ती कृती हँडल करता. समटाइम्स दे आर हार्ड टू सी, ते म्हणजे ती कठीण परिस्थिती तुम्ही कशी काय हाताळता ते माझ्या समजण्याच्या आवाक्याबाहेर आहे. मला ती कन्फ्युजन वाटते, तिथं मी कसं काय हँडल करेन आणि म्हणून काय ती परिस्थिती मला हँडल करायची आहे, तर तुम्ही कशी हँडल करता हे मला कळायला हवं की त्या परिस्थितीत मला कसं वागायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही जे काही वागता ना त्याच्यासोबत मला घेऊन चला, म्हणजे ती परिस्थिती मला कशी हँडल करायची हे तुमच्यासोबत कळेल. तुमचं फॉलोअप घेऊन मला तिथं योग्य तऱ्हेने वागता येईल आणि म्हणूनच तो आपल्या बाबांना रिक्वेस्ट करत आहे की वॉक अ लिटल स्लोवर डॅडी फॉर यू आर लीडिंग मी, कारण तुम्ही माझं नेतृत्व करत आहात आणि तुमच्या नेतृत्वात मला योग्य असं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. म्हणूनच तुम्ही काय करा, जरा हळू चला. नंतरच्या स्टांजामध्ये काय दिले बघा, सम डे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड हु विल वॉन्ट टू फॉलो मी. एक दिवस मी मोठा होणार आहे, मी तुमचं फॉलोअप घेऊन तुमचं मार्गदर्शनात चालून मी एक मोठा बालक बनेल किंवा मोठा बनेल. मी तेव्हा काय बनेल, जसं तुम्ही आता माझे वडील आहात तसंच मी एका चाइल्डचा वडील बनलेला असेल आणि अशी माझी इच्छा आहे की जेव्हा माझा तो बाळ होईल, तो बालक होईल आणि मी जेव्हा त्याचा बाबा होईल तर त्याने सुद्धा माझं फॉलोअप घ्यायला पाहिजे, म्हणजे त्याने सुद्धा माझ्या मार्गदर्शनाखाली चालायला पाहिजे. म्हणूनच इथं दिलं आहे, देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड हु विल वॉन्ट टू फॉलो मी, त्याने सुद्धा माझ्या मार्गदर्शनाखाली चालायला पाहिजे असं मला वाटते. म्हणूनच मी एक योग्य व्यक्ती बनण्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे आणि म्हणूनच आपल्या बाबांना तो म्हणत आहे की बाबा जरा काय करा, हळू चला. नंतरच्या स्टँजामध्ये काय दिलंय बघा, अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट and know that I was true, so walk a little slower daddy for I must follow you. म्हणजे काय म्हणत आहे की तुम्ही मला काय केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे आणि मी जेव्हा मोठा होईल, जेव्हा मी ग्रोन अप होईल तेव्हा तुमच्या मार्गदर्शनामध्ये जेव्हा मी तो तयार झालेला असेल ना त्यावेळेस मला तुमचं मार्गदर्शनामध्ये चालल्याचं काय वाटलं पाहिजे, प्राऊड फील आलं पाहिजे. मी तेव्हा तुमचं मार्गदर्शनाखाली चाललं, हे जे डिसिजन घेतलेलं आहे ते अगदी बरोबर आहे हे मला वाटायला पाहिजे आणि तो डिसिजन मी त्यावेळेस घेतलेला होता तो अगदी योग्य आहे हे मला वाटायला पाहिजे. म्हणून मला आता तुमच्या मार्गदर्शनाखाली चालायचं आहे. त्यामुळेच काय म्हणत आहे बालक की बाबा तुम्ही हळू चला. आता पोएटला ह्या पोएम मधून नेमकं काय म्हणायचं आहे, नेमकं हळू चला म्हणजे काय, हळू चालल्याने ती बालक एकदम समजून घेईल का त्याची परिस्थिती, तर नाही. बाबांनी इथे त्याच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये त्या बालकाला सोबत घेऊन चालायचं आहे. म्हणजे कुठेही कुठलंही काम करायचं असेल, कोणती परिस्थिती हाताळायची असेल, कोणतं मोठं नियोजन करायचं असेल तर काय करायचं, बाबांनी त्या बालकाला सोबत घ्यायचं. याच्याने काय होणार, बालकाला थोडीफार कल्पना येणार की त्या परिस्थितीमध्ये कसं वागावं, कसं हँडल करावं, कसं नियोजन करावं किंवा कोणता क्विक डिसिजन घ्यावा. ह्या ज्या गोष्टी आहेत याची पूर्वकल्पना बाबांच्या सोबत राहिल्याने कोणाला येणार आहे, मुलाला येणार आहे. आणि हे सर्व त्याचा बाबा योग्य तऱ्हेने करतो याची जाण त्या बाळाला आहे. आणि म्हणूनच बालक आपल्या बाबांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही जे काही करता ना त्याच्यामध्ये मला समाविष्ट करून घेऊन चला, म्हणजे मी पण काय एक दिवस एक
सक्सेसफुल जेव्हा माणूस बनेल किंवा एक गुड लाईफ जेव्हा जीवन जगेल तेव्हा मी तुमचं फॉलोअप जे घेतलेलं आहे याचा डिसिजन मी तेव्हा घेतला तर काय असेल तो राईट असेल किंवा ट्रू असेल असं ह्या पोएम मधून पोएटला सुचवायचं आहे किंवा म्हणायचं आहे. तर हे झालं पोएम जी आता आपण अभ्यासलेली आहे. आता बघा ह्या पोएमच्या आधारे म्हणजे पोएम शिकत असताना काही क्वेश्चन दिलेले आहेत आणि ते सुद्धा आता आपल्याला अभ्यासून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता वॉक अ लिटल स्लोवर ही पोएम अभ्यासलेली आहे आणि आता आपल्याला या पोएमवरचे म्हणजे ह्या पोएमवर आधारित जे मार्जिनल क्वेश्चन असतात ते आता आपल्याला काय करायचे आहेत, अभ्यासायचे आहेत. तर बघा पहिला क्वेश्चन विचारलेला आहे ते व्हॉट वुड हॅपन इफ द चाइल्ड ट्राइड टू वॉक फास्ट, म्हणजे काय होते आणि नंतर विचारलंय वाय. पोएम मध्येच दिलेला आहे की बालक हा आपल्या बाबांना रिक्वेस्ट करतो. कशाची रिक्वेस्ट करतो की तुम्ही हळू चाला. कशासाठी हळू चाला की तुम्ही जसे वागता, जशा कृती करता, जसे बिहेव करता तशा कृती मलाही करायच्या आहेत. तुमचं वागणं, बोलणं, तुमचे ऍक्शन्स ह्या मला समजून घ्यायच्या आहेत आणि त्या माझ्या जीवनात मला काय करायच्या आहे, उतरवायच्या आहेत, जशाच तसं फॉलो करायचं आहे, जेणेकरून जेव्हा मी मोठा होईन तेव्हा मी तुमच्यासारखंच एक सक्सेसफुल पर्सन होईन असं त्या बालकाला वाटतं आणि म्हणून तो आपल्या बाबाला काय करत आहे, या पोएम मध्ये रिक्वेस्ट करत आहे की बाबा तुम्ही हळू चला. परंतु इथे विचारलेलं आहे की काय बिघडते जर बालकाने हळू न चालण्याची रिक्वेस्ट न करता जर बालकाने फास्ट चाललं तर, आणि का असा क्वेश्चन इथे विचारलेला आहे. आता बघा बालकाने जर फास्ट चाललं तर काय घडेल. If the child tried to walk fast, child will not be able to properly understand the action, thoughts, etc. of his or her father and will fail to achieve success in life. म्हणजे काय होते जर बालक जर फास्ट चालला तर काय होईल, तो प्रॉपर अंडरस्टँड करू शकणार नाही. काय नाही करू शकणार, बाबांचे ऍक्शन्स, त्यांचे थॉट्स, त्यांचं बिहेवियर, वाटेवर जे जसे आपल्या आयुष्यात वागतात त्यांना फॉलो करायची ही त्याची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकणार नाही आणि त्यामुळे काय घडेल, तो आपल्या आयुष्यात काय घडू शकते तर अचीव टू अँड विल फेल टू अचीव सक्सेस, म्हणजे आपल्या जीवनात तो फेल होण्याचे चान्सेस त्याच्या जीवनामध्ये घडू शकतात. त्याच्या जीवनात जे काही त्याला सक्सेस मिळवायची आहे त्याच्यामध्ये तो फेल होऊ शकते अशी भीती इथं व्यक्त केलेली आहे. म्हणून जर बालक फास्ट चालला तर काय होईल, तो आपल्या बाबाला प्रॉपर काय करू शकणार नाही, अंडरस्टँड करू शकणार नाही. नंतरचा क्वेश्चन बघा, डज द वर्ड वॉक रेफर ओनली टू द ऍक्ट ऑफ वॉकिंग, व्हॉट डज द पोएट ऍक्च्युअली मीन टू से. म्हणजे या पोएम मध्ये जो वॉक हा शब्द आलेला आहे तो काय फक्त चालण्यासंबंधी आलेला आहे का, व्हॉट डज पोएट ऍक्च्युअली मीन टू से. ह्या पोएम मध्ये वॉक या शब्दाद्वारे ह्या पोएटला नेमकं म्हणायचं काय, म्हणजे काय नेमकं सूचित करायचं आहे. तर बघा इथे आपण आन्सर बघून घेऊ. आन्सर बघा, हा वॉक हा शब्द आलेला आहे फक्त चालण्यासंबंधी नव्हे बरं का, तर हा आलेला आहे, हा शब्द चालण्यासंबंधी इथं आलेला नाही आहे. तर पोएटला इथं मेन्शन करायचं आहे फादर शुड कम्युनिकेट हिज थॉट्स अँड फिलिंग्स टू द चाइल्ड टू हेल्प और हर टू लर्न द वेज ऑफ लाइफ बाय शोविंग हिम और हर हाऊ टू बिहेव अँड ऍक्ट फॉर लिव्हिंग अ गुड लाईफ. म्हणजे काय, बाबांनी आपल्या मुलासोबत काय करायला पाहिजे, संवाद साधायला पाहिजे, त्याच्यात त्याला समजून घ्यायला पाहिजे. कशासाठी तर टू लर्न द वेज, कशासाठी टू लर्न द वेज ऑफ लाईफ बाय शोविंग हिम और हर हाऊ टू बिहेव अँड ऍक्ट फॉर लिव्हिंग अ गुड लाईफ. म्हणजे चांगलं जीवन जगण्यासाठी किंवा चांगलं जीवन जगताना कशा प्रकारचं बिहेव करायचं, कशा कृती करायच्या, कसं वागायचं, बोलायचं, हे सगळं त्याला कळण्यासाठी, त्याला समजून घेण्यासाठी काय करायला पाहिजे, बाबांनी त्याच्यासोबत संवाद साधायला पाहिजे असं इथे अर्थ पोएटनी मेन्शन केलेला आहे. त्यामुळे वॉक हा शब्द जो ह्या पोएम मध्ये आलेला आहे तो फक्त चालण्यासंबंधी आलेला नाही आहे, तर आपण जीवनात यशस्वी लाईफ घडण्यासाठी कसं वागलं पाहिजे या संदर्भात इथे वापरला गेलेला आहे. नंतरचा क्वेश्चन बघा,
क्वेश्चन तिसरा, व्हॉट डू द फूटस्टेप्स ऑफ फादर रेफर टू? म्हणजे काय होतं, हे जे फूटस्टेप्स म्हणजे काय आहेत? पावले. म्हणजे बाबांची पावले आहेत ते कशाचा उल्लेख करतात असं इथे विचारलेलं आहे. आणि त्याचा आन्सर बघून घेऊया. बघा, द फूटस्टेप्स ऑफ द फादर रेफर्स हिअर टू द फादर्स गुड लिव्हिंग. जे बाबांची पावले या अर्थाने जे इथं हा शब्द आलेला आहे ते कशाला डिनोट करतात? तर फादर्स गुड लिव्हिंग म्हणजे त्यांचं राहणीमान. ट्रेड्स ऑफ स्पीकिंग म्हणजे त्यांची बोलण्याची वैशिष्ट्ये, त्यांचं वागणं, त्यांची ऍक्शन्स आणि त्यांची कृती, आणि अजून त्यांच्यामध्ये काही गुण वैशिष्ट्य आहेत. ह्या सर्व गुणधर्माला कोणता शब्द डिनोट करतो, कोणता शब्द उल्लेख करतो? तर तो आहे फूटस्टेप्स. कोणता शब्द आहे तो? फूटस्टेप्स. हा बाबांच्या चांगल्या गुण वैशिष्ट्याला काय करतो? इथे मेन्शन करतो किंवा डिनोट करतो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन चौथा. बघा, व्हॉट क्वालिटीज ऑफ युअर पॅरेंट्स और एल्डर्स वुड यू लाईक टू अडॉप्ट? म्हणजे काय होतं, तुमची जी वडीलधारी मंडळी आहे, तुमचे आई वडील आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला कोणते गुण वैशिष्ट्य घ्यायला आवडतील? तर याचा अर्थ हा प्रत्येकाला वेगवेगळा असू शकतो, परंतु तुम्हाला समजावं की कशा प्रकारे आन्सर लिहावा याच्यासाठी मी तुम्हाला एक आन्सर लिहून दिलेला आहे. बघा, आन्सर बघा, आय वुड लाईक टू अडॉप्ट फ्रॉम माय पॅरेंट्स और एल्डर्स ॲबिलिटी. म्हणजे काय होते? क्षमता. नोबल थॉट्स अँड ऍक्शन्स, काइंडनेस अँड लव्ह फॉर अदर्स. म्हणजे त्यांचे उच्च विचार, त्यांच्या कृती, त्यांचे इतरांप्रती असलेली प्रेम, सद्भावना, आणि त्यांची कामाप्रती असलेली लगन म्हणजे कामाप्रती असलेली निष्ठा, त्यांचा डिसिप्लिन, त्यांची शिस्त, ऑनेस्टी, प्रामाणिकपणा, अँड टू रिमेन हॅप्पी इन गुड आर बॅड कंडिशन. म्हणजे परिस्थिती कशीही येऊ द्या, चांगली असू दे, वाईट असू दे, कोणत्याही परिस्थितीत ते कसे राहतात? हॅप्पी राहतात, स्वतःला सांभाळून ठेवतात, संयमित राहतात. आणि त्यांचे हे जे गुण आहेत ते मला माझ्या वडीलधाऱ्या मंडळींकडून किंवा माझ्या आई वडिलांकडून मला घ्यायला आवडतात किंवा आवडतील. नंतरचा क्वेश्चन आहे बघा, आता आपण क्वेश्चन अभ्यासले ते होते पाठाचे म्हणजेच मार्जिनल क्वेश्चन्स. आता आपल्याला बघायचं आहे इंग्लिशचं वर्कशॉप म्हणजे पाठाच्या मागे जे प्रश्न उत्तरे विचारलेली जातात ती इथं दिलेली आहेत आणि आता आपल्याला ती बघून घ्यायची आहेत. पहिला क्वेश्चन काय विचारलेला बघा, रीड द पोएम अलाउड. म्हणजे तुमची जी पोएम आहे ती जोरात वाचून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण पोएम असताना ती आधी वाचूनही घेतलेली आहे आणि तिचा अर्थ पण समजून घेतलेला आहे. तरी पण तुम्ही घरी एकदा नीट काळजीपूर्वक ती कविता अभ्यासायची आहे. म्हणजे जोरात जोरात वाचायचं आहे, तिचे उच्चार व्यवस्थित करायचं आहे आणि त्याचा अर्थही कळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन बघा, पुट द वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट्स इन द प्रॉपर ब्लँक्स. म्हणजे काय होते, काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला योग्य उत्तराच्या सहाय्याने काय करायच्या आहेत? भरायच्या आहेत. आता बघा, इथे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, खाली 2 पर्याय दिलेले आहेत आणि ह्या 2 पर्यायापैकी रिकाम्या जागेत जो योग्य पर्याय बसेल तो आपल्याला काय करायचा आहे? इथे भरून घ्यायचा आहे. तर बघा, पहिली रिकामी जागा आता आपण बघून घेऊया. द ब्लँक स्पेस इज टॉकिंग टू इट्स ब्लँक स्पेस. म्हणजे काय होते बघा, द चाइल्ड, इथे काय येणार? चाइल्ड. ह्या कवितेत एक बालक आपल्या बाबांशी बोलत आहे म्हणून इथे काय येणार? द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. याचा अर्थ काय होतो बघा, एक बालक आपल्या बाबांशी बोलत आहे. नंतर दुसरी रिकामी जागा काय आहे बघा, द ब्लँक स्पेस इज लीडिंग अँड द ब्लँक स्पेस इज फॉलोइंग. लीडिंग करत आहे म्हणजे कोण असणार? इथं कोण येणार? फादर येणार. आणि फॉलो करत आहे म्हणजे इथे कोण येणार? चाइल्ड. मग आपलं काय असेल आन्सर बघा, द फादर इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोइंग. म्हणजे बाबा नेतृत्व करत आहेत आणि त्याचं बाळ म्हणजे त्यांचं बालक काय करत आहे? त्यांना फॉलो करत आहे. नंतर तिसरी रिकामी जागा बघून घेऊया. समडे म्हणजे काही दिवसांनी द ब्लँक स्पेस विल बिकम अ
ब्लँक स्पेस म्हणजे काही दिवसांनी काय होणार आहे, तो चाइल्ड, तो मुलगा मोठा होईल म्हणून इथे काय येणार, चाइल्ड. सम डे चाइल्ड विल बिकम अ फादर, म्हणजे जेव्हा तो मुलगा मोठा होईल तर तो सुद्धा एक आपल्या बाबांप्रमाणे मोठा झाल्यावर काय होईल, आपल्या बाळाचा बाबा होईल. त्यानंतर चौथा रिकामी जागा बघून घ्या. चौथी काय दिलेली आहे, द ब्लँक स्पेस डज नॉट विश टू फॉल व्हाईल फॉलोविंग इट्स ब्लँक स्पेस. आता डज नॉट विश टू फॉल म्हणजे कोणाला पडायची इच्छा नाही आहे, ऑब्विसली बालकाला, म्हणून योग्य पर्याय काय येणार आहे बरं इथे रिकामी जागामध्ये, चाइल्ड. म्हणून आपले आन्सर काय होणार बघा, द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल व्हाईल फॉलोइंग इट्स फादर. म्हणजे त्या बालकाला अशी इच्छा आहे की त्याने आपल्या बाबाला जेव्हा मार्गदर्शनाखाली त्याच्या चालत असताना पडू नये, अडकणून पडू नये, अशी त्या कोणाची इच्छा आहे, त्या बाळाची इच्छा आहे. कोणाला फॉलो करत असताना, तर त्याच्या बाबांना फॉलो करत असताना. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या झाल्या आपल्या रिकामी जागा. याच्यानंतर आपण आता पुढल्या क्वेश्चन कडे वळूया. आता बघा दुसरा क्वेश्चन काय म्हणत आहे, सर्वात आधी वाचून घेऊया. फाइंड म्हणजे शोधा, अँड राईट पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. म्हणजे काय, आधी तुम्हाला शोधायचे आहेत रायमिंग वर्ड्स. कुठून शोधायचे आहेत, कवितेतून. आता रायमिंग वर्ड्स म्हणजे काय होतात, तर रायमिंग वर्ड्स म्हणजे होतात यमक. आता हे यमक म्हणजे काय होतात, कवितेच्या शेवटी येणारे शब्द ज्यांचा उच्चार काय असतो, हा सारखा असतो. त्यांचे फोनिक साऊंड्स काय असतात, हे सारखे असतात, आणि त्यालाच आपण मराठीमध्ये यमक म्हणतो आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतात, त्यांना राइम्स म्हणतात. आणि हेच राइम्स म्हणजे हेच रायमिंग वर्ड्स आपल्याला इथे शोधून काढायचे आहेत. तर चला मग शोधूया. बघा सर्वात आधी कविता वाचून घेऊया आपण. वॉक अ लिटल स्लोवर डॅडी, सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल, आय एम फॉलोइंग इन युअर फूटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. इथं दिलेलं आहे स्मॉल. कवितेच्या शेवटी येणारे, दोन ओळीच्या शेवटी येणारे दोन वर्ड आहेत ज्यांचा उच्चार काय असतो, हा सारखा असतो. जसं की कॅट, हॅट, मॅट, रॅट, हे सारखे उच्चाराचे शब्द आहे आणि त्यांच्यामध्ये काय घडतो, एक रायमिंग वर्ड्स असतात, ते राईम घडतो म्हणून त्यांना रायमिंग वर्ड्स म्हणतात. तशाच प्रकारे स्मॉल आणि फॉल हे सुद्धा काय बनतात, स्मॉल आणि फॉल हे रायमिंग पेअर बनते. म्हणून कोणती येणार, स्मॉल आणि फॉल, आणि दुसरी येणार सी आणि मी. ही जी स्टांजा वाचून घेतल्यानंतर आपल्याला कळते की समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी, सो वॉक अ लिटल स्लोवर डॅडी फॉर यू आर लीडिंग मी. इथे कोणता येणार, सी आणि मी. मग दोन पेअर्स आपल्याला इथे सापडतात, त्या म्हणजे स्मॉल आणि फॉल, सी आणि मी. चला तर इकडे लिहून घेऊया आपण. बघा कोणते कोणते आहे, स्मॉल, दुसरी स्मॉल फॉल आणि सी आणि मी. नंतरच्या आपण स्टांजा बघून घेऊया. बघा, सम डे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड हू विल वॉन्ट टू फॉलो मी. इथे सुद्धा दोन रायमिंग वर्ड्स आपल्याला भेटले आहेत, ते म्हणजे बी आणि मी, आणि इथे ट्रू आणि यू. हे काय आहे, सारख्या उच्चाराचे दोन शब्द आहेत म्हणून इथे काय घडत आहे, राईम घडत आहे, एमक घडत आहे. आणि म्हणूनच ते आपल्याला पेअर मध्ये काय करायचं, पेअर्स विचारलेलं आहे ते आता लिहायचं आहे. कोणते कोणते येणार, बी आणि मी. बी आणि मी आणि ट्रू आणि यू. तर हे होते रायमिंग पेअर्स जे आता आपण कवितेद्वारे शोधले आहेत आणि लिहून घेतलेले आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, द मिनिंग ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग पेअर्स शो दॅट दे आर रिलेटेड. म्हणजे काय होते,
द मिनिंग ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग पेअर शो दॅट दे आर रिलेटेड. म्हणजे खाली काही पेअर्स दिलेले आहेत, खाली काही जोड्या दिलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये आता संबंध कसा आहे बरं, म्हणजे रिलेट म्हणजे काय होते, ते एकमेकांशी कसं संबंधित आहेत हे आपल्याला आधी शोधून घ्यावं लागेल आणि त्यानुसार आपल्याला काय करावं लागेल, त्यांचं आन्सर करावं लागेल. आता बघा पहिली जोडी बघूया पेअर, डॅडी और फादर याचं रिलेट कशाशी केलेलं आहे, चाइल्ड. म्हणजे बाबाला संबंधित काय आहे, मुलगा. इथे अपोजिट वर्ड सुद्धा घडते, म्हणजे मुलगा आहे तर वडीलच्या विरुद्ध मुलगा. तशाच प्रकारे बाबाचा संबंध कशाशी येतो, त्याच्या मुलाशी. फॉलो, लीड म्हणजे आपण त्याला फॉलो करत आहोत आणि ते आपल्याला लीड करत आहेत, याचा सुद्धा एक रिलेशन येतो की नाही. त्याच्यानंतर अशाच प्रकारे काही रिलेटेड वर्ड्स दिलेले आहेत आणि ते आता आपल्याला शोधून त्यांचं वर्ड्स काय येते, त्यांचे रिलेटिव्ह वर्ड कोणते येतात ते शोधायचे आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. आता एक्झाम्पल म्हणून दिलेला आहे टीचर. टीचरच्या अपोजिट काय येणार, स्टुडंट. तसंच टीचरच्या रिलेशन कोणासोबत येणार, ऑब्विसली स्टुडंट सोबत येणार, म्हणून मी इथं काय लिहून घेणार, स्टुडंट. काय लिहिणार मी इथे, स्टुडंट. त्याच्यानंतर आहे डॉक्टर. डॉक्टरचं काय लिहिणार, पेशंट. पेशंट म्हणजे काय होते, डॉक्टर म्हणजे डॉक्टर आणि पेशंट त्याच्याजवळ आपण जातो, एक वैद्य असतो आणि एक आजारी असतो, तर असा यांचा इथे संबंध असतो. तसेच हे अपोजिट वर्ड सुद्धा असतात. त्याच प्रकारे आहे गिव. गिव म्हणजे काय, देणे, आणि टेक म्हणजे काय होते इथे, घेणे. अगदी अशाच प्रकारे खाली काही सुद्धा वर्ड्स दिलेले आहेत, त्याचे सुद्धा आपण रिलेटिव्ह वर्ड्स लिहून घेऊया किंवा यांचा रिलेशन कुठल्या शब्दाशी येतो हे सुद्धा आता आपण काय करूया, बघून घेऊया. इथं फर्स्ट ऑफ ऑल काय दिलेलं आहे, पुश. पुश म्हणजे काय होते बरं, पुश म्हणजे ढकलणे आणि त्याचा अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द किंवा त्याचा संबंधित शब्द कोणता येईल, पुल. पुल म्हणजे ओढणे, म्हणजे जसं ढकलतो आपण दरवाजा तसंच ओढून घेतो. त्याच्यानंतर आहे गो. गो म्हणजे जाणे, त्याचा रिलेटिव्ह वर्ड कोणता येणार, कशाशी रिलेट करतो तो, मग कम. कम म्हणजे येणे आणि गो म्हणजे जाणे. त्याच्यानंतर आहे एंग. एंग म्हणजे काय होईल, तरुण, आणि त्याचा रिलेट कशाशी, कोणत्या शब्दाशी रिलेट करणार तो, मग ओल्ड. ओल्ड म्हणजे म्हातारा किंवा जुना. त्याच्यानंतर आहे स्वीट. स्वीटचा अपोजिट वर्ड कोणता येणार, मग बिटर. आता स्वीट म्हणजे काय होते बरं, तर स्वीट म्हणजे होतो गोड आणि बिटर म्हणजे काय होतं, मग कडू. त्याच्यानंतर आहे बिग. बिग म्हणजे मोठा आणि त्याचा अपोजिट वर्ड कोणता येईल, स्मॉल. तर हे त्यांना रिलेट करणारे वर्ड आहेत जे आपण आता इथे काय केलेले आहे, सोडवून घेतलेले आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, द चाइल्ड इन द पोएम रिक्वेस्ट हिज फादर टू वॉक स्लोअर. म्हणजे ह्या पोएम मध्ये चाइल्ड काय करत आहे, आपल्या पप्पाला रिक्वेस्ट करत आहे, की कशाला रिक्वेस्ट करत आहे, की बाबा तुम्ही हळू चला. हिअर द पोएट इम्प्लाइज दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड फादर्स ऍक्शन्स बेटर. इथे त्या बापा म्हणजे पोएटला इम्प्लाइज करायचं. इम्प्लाइज म्हणजे काय, सूचित करायचं आहे की काय, की बाळाला म्हणजे त्या बालकाला आपल्या बाबासारखं बनायचं आहे, त्यांच्यासारखेच काय करायचं आहे, ऍक्शन करायचं आहे, त्यांच्यासारखंच त्यांना समजून घ्यायचं आहे, त्यांचे ऍक्शन समजून घ्यायचं आहे असं इथे सूचित करायचं आहे. द चाइल्ड वुड लाईक टू ऍक्ट द सेम वे बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग टुवर्ड द चाइल्ड्स नीड. त्या बाळाला बाबासारखंच बनायची इच्छा आहे, परंतु त्या बाळाची अशी इच्छा आहे, त्या बालकाची अशी इच्छा आहे की बाबांनी त्याला समजून घ्यावा, त्याच्या नेमक्या गरजा काय आहेत याकडे जरा लक्ष देऊन त्या गरजा समजून घ्यावा, तशी कोणाची इच्छा आहे, त्या बालकाची इच्छा आहे. आता ही इच्छा का बरं असेल, कारण त्या बालकाला आपल्या बाबांना फॉलो करायचं आहे, त्याला त्याच्या बाबांसारखं बनायचं आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्या ऍक्शन्स केल्या त्या ऍक्शनला त्याला काय बेटर म्हणजे चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे आणि म्हणूनच तो आपल्या बाबाला रिक्वेस्ट करत आहे की बाबा तुम्ही जरा हळू चला किंवा बाबा जरा सावकाश चला. आता व्हॉट इज इम्प्लाइड इन द फॉलोइंग लाईन्स.
आता पोएटला ह्या खाली ज्या लाईन दिलेल्या आहेत तिथं नेमकं काय म्हणायचं आहे, तिथे काय कोणता अर्थ सूचित करायचा आहे हे आपण आता बघून घेणार आहोत. पहिली लाईन दिलेली आहे बघा, समटाइम्स युअर स्टेप्स आर फास्ट. कधी कधी तुमच्या ज्या स्टेप्स असतात म्हणजे तुमचं चालणं असतं ते कधी फास्ट असतं, कधी कधी काय असतं फास्ट असतं. आता नेमकं फास्ट असणं म्हणजे काय होते, नेमकं याला म्हणजे पोएटला यामध्ये काय म्हणायचं आहे तर बघा, समटाइम्स द फादर्स ऍक्शन्स आर टू क्विक फॉर द चाइल्ड टू फॉलो देम प्रॉपरली. म्हणजे बाबांची कृती कधी कधी इतकी अचानक घडून गेलेली असते, कधी कधी इतकी फास्ट असते की बाळाला ते समजणं काय होते, कठीण असते किंवा कन्फ्युजिंग वाटते, असं इथं पोएटला म्हणायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे बघा, समटाइम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. म्हणजे तुमच्या ज्या स्टेप्स आहेत, तुमची जी पावलं आहेत ती मला दिसेनासे होतात किंवा ती मला कळायला थोडं हार्ड जातात, असं त्या बालकाला इथं म्हणायचं, अशा बालकाला इथं सूचित करायचं आहे. परंतु ह्या लाईनद्वारे पोएटला इथं काय म्हणायचं आहे बघा, समटाइम्स द ऍक्शन्स ऑफ द फादर्स are so difficult that the child can't understand, observe and act accordingly. कधी कधी बाबांची ऍक्शन्स, त्यांचे बिहेवियर इतके फास्ट असतात, इतके हार्ड असतात की बाळाला त्यांची कृती समजणे काय असते, अवघड होऊन जाते आणि तो त्यांची ऍक्ट, त्यांचं बिहेवियर प्रॉपर काय करू शकत नाही, अंडरस्टँड करू शकत नाही. आणि म्हणूनच तो म्हणतो की समटाइम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. आता याचा अर्थ काय होतो की भविष्यात त्या बाळाला, आपल्या बालकाला एकदम करेक्ट लीड करायचं आहे, एकदम चांगल्या प्रकारे काय करायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे, असा याचा अर्थ होतो. आणि नेमकं पोएटला इथं काय म्हणायचं आहे बघा, द चाइल्ड हु इज ग्रोन अप नाव वॉन्ट्स टू गाइड इट्स ओन चाइल्ड करेक्टली इन द जर्नी ऑफ इट्स लाईफ. आता तो बालक काय झालेला आहे, मोठा झालेला आहे, मोठा होऊन तो एक फादर बनलेला आहे आणि त्याला सुद्धा एक छोटा काय आहे, मुलगा आहे आणि त्या मुलाला त्याला योग्य प्रकारे काय करायचं आहे, लीड करायचं आहे. म्हणजे त्या बाळाचं त्याला योग्य प्रकारे काय करायचं आहे, नेतृत्व करायचं आहे. त्याच्यानंतरचा बघा, डी अँड नो दॅट आय वॉज ट्रू. जेव्हा तो भविष्यात असेल तेव्हा तो त्याला असं वाटते की त्याला माहित आहे की तो खरा होता, म्हणजे तो एकदम त्याची जी कृती होती ती काय होती, एकदम बरोबर होती, असं इथे त्या पोएटला सुचवायचं आहे. तर बघा इथे काय दिलेलं आहे, द ग्रोन अप चाइल्ड इज कॉन्फिडंट अबाउट इट्स ओपिनियन. म्हणजे तो जेव्हा बालक मोठा होतो, जेव्हा तो फादर बनतो तेव्हा तो त्याच्या ओपिनियनवर म्हणजे त्याच्या समजुतीवर काय होतो, एकदम कॉन्फिडंट असतो. जजमेंट्स अँड ऍक्शन्स इन इट्स लाईफ. म्हणजे त्याने त्याच्या जीवनामध्ये घेतलेले विचार, त्याने घेतलेले ऍक्शन यावर तो काय आहे, तो कॉन्फिडंट आहे. इट वॉज करेक्ट अँड सिन्सिअर थ्रू आउट इट्स लाईफ लाईक हिज फादर. आणि जसा त्याच्या फादरने त्याला काय केलेला आहे, लीड केलेला आहे, अगदी तशाच प्रकारे त्याला आपल्या मुलाला सुद्धा लीड करायचं आहे. आणि त्यावेळेस त्याला वाटलं पाहिजे की हो, त्याने आपल्या बाबांना लीड करून जो यशस्वी बनला तो डिसिजन त्याचा काय होता, खरा ठरला. कारण त्याला अगदी तशाच प्रकारे आपल्या मुलाला सुद्धा लीड करायचं आहे आणि तो डिसिजन त्याला त्यावेळेस काय वाटेल की मी खरा होतो किंवा आय वॉज ट्रू म्हणजे खरा होतो. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन 5, युजिंग युअर ओन आयडियाज फ्रेम 3 sentences that show continuous action. म्हणजे तुमची स्वतःची कल्पनाशक्ती वापरून, तुमच्या आयडियाज वापरून असे 3 वाक्य बनवा जे काय सूचित करतील, ज्यामध्ये काय दिसेल की ते कंटिन्युअस ऍक्शन रिप्रेझेंट करत आहे. म्हणजे तिथे कोणता टेन्स आपल्याला दाखवायचा आहे, प्रेझेंट टेन्स. आता बघा, कंटिन्युअस ही ऍक्शन दाखवायची आहे, तर तिथे आपण जेव्हाही कंटिन्युअस ऍक्शन दाखवतो तेव्हा आपण सेंटेन्स मध्ये कशाचा वापर करतो, ING चा. म्हणजे ज्या ज्या वाक्यात ING लागलेली असेल तिथे तिथे कोणती ऍक्शन दिसते,
कंटिन्युअस ऍक्शन. आता कंटिन्युअस ऍक्शन्स म्हणजेच काय आणि कंटिन्युअस ऍक्शन ही कशामध्ये दाखवतात म्हणजे कोणत्या काळामध्ये असते तर ती प्रेझेंट टेन्स मध्ये असते. म्हणजे चालू वर्तमान काळात सतत होणारी क्रिया म्हणजे चालू असणारी क्रिया दाखवली जाते आणि चालू होणारी क्रिया म्हणजे कंटिन्युअस ऍक्शन जेव्हा आपण त्या कंटिन्युअस ऍक्शनचे काय करतो सेंटेन्सेस तयार करत असतो तेव्हा आपण आयएनजी या प्रत्ययाचा काय करतो वापर करत असतो. हे कळलंय का? इथे तुम्ही नोटीस केलेलं आहे की जे जे मी कंटिन्युअस ऍक्शनचे सेंटेन्सेस घेतलेले आहे त्यामध्ये प्रत्येकामध्ये आयएनजीचा वापर झालेला आहे. तर बघा आता आपण वाक्य बघून घेऊया. पहिला वाक्य बघा, माय मदर इज गोइंग टू ऑफिस म्हणजे काय होते माझी आई ऑफिसला जात आहे. ही इज मेकिंग अस लाफ तो आम्हाला हसरं बनवत आहे म्हणजे हसवत आहे किंवा हास्यमय बनवत आहे असा याचा अर्थ होतो. तिसरा आहे बघा, द बॉईज आर प्लेइंग इन द पार्क म्हणजे काही मुलं पार्क म्हणजे काय होतं गार्डन किंवा बगीच्यामध्ये खेळत आहेत म्हणजे याचा अर्थ काय होईल मुलं बगीच्यामध्ये खेळत आहेत. त्याच्यानंतर काय होईल चौथा, इट इज रेनिंग नाऊ म्हणजे आता पाऊस पडत आहे. काय होणार याचा अर्थ पाऊस पडत आहे. त्याच्यानंतरचा सहावा क्वेश्चन बघूया कोणता आहे बघा, युजिंग युअर ओन आयडियाज म्हणजे परत इथं म्हटलेलं आहे की तुमच्या कल्पना शक्तीचा परत वापर करा. वापर करून फ्रेम ऍटलीस्ट 3 सेंटेन्सेस दॅट शो फ्युचर ऍक्शन आर स्टेट म्हणजे तुमच्या कल्पना शक्तीचा वापर करून काय बनवायची आता तुम्हाला 3 अशी सेंटेन्सेस बनवायची आहे 3 अशी वाक्य बनवायची आहे की जिथे काय शो होईल कशा कोणत्या काळाचा म्हणजे कोणता काळ दिसून येईल तिथे भविष्य काळाचा बोध होईल किंवा भविष्य काळ जिथे रिप्रेझेंट केला जाईल अशी तुम्हाला तुमच्या कल्पना शक्तीचा वापर करून 3 वाक्य बनवायची आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण भविष्य काळाविषयी बोलत असतो तिथे विलचा वापर केलेला जातो बघा. म्हणून या प्रत्येक सेंटेन्सेस मध्ये एक्झाम्पल्स मध्ये सुद्धा विल वापरलेला आहे. विल हा कशाला डोनेट करतो विल हा भविष्य काळाला डोनेट करतो म्हणजे येणारी घटना जर दर्शवायची असेल भविष्यात होणारी घटना जर दर्शवायची असेल तिथे विलचा वापर केला जातो. आणि आपण जे 3 सेंटेन्सेस बनवलेले आहेत त्यामध्ये सुद्धा मी विलचा वापर केलेला आहे. तर बघा आपण आन्सर बघून घेऊया. पहिला वाक्य बघा, इट विल बी अ नाईस डे टुमारो म्हणजे उद्याचा दिवस काय असेल हा चांगला असेल आणि हा उद्याचा दिवस आहे त्याच्यामुळे तिथे असेल हा शब्द वापरलेला आहे आणि तिथे म्हणूनच विलचा वापर केलेला जातो. नंतरचा दुसरा सेंटेन्स बघा, आय विल बी इन स्टँडर्ड 10th नेक्स्ट इयर म्हणजे मी पुढच्या वर्षी काय असेल 10वीत असेल. इथे सुद्धा विलचा वापर केलेला आहे. आणि तिसरा सेंटेन्स बघा, दे आर गोइंग टू अराइव्ह टुमारो म्हणजे ते उद्या पोहोचतील किंवा ते उद्या येतील. असं हे 3 वाक्य आहेत जे फ्युचर टेन्सला डिनोट करतात जे मी इथं घेतलेली आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, डिस्कस द फॉलोइंग अँड राईट द समरी ऑफ युअर डिस्कशन इन द फॉर्म ऑफ बुलेट पॉइंट्स म्हणजे खाली काही वाक्य दिलेले आहेत त्यांना डिस्कस करायचं आहे त्याच्यावर विचार करायचा आहे आणि ते विचार करून जो काही तुमचा आन्सर असेल जी समरी असेल ते कशाच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे बुलेटच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. आता पहिला वाक्य काय दिलेला आहे किंवा कोणता क्वेश्चन दिलेला आहे बघा, हाऊ आर सर्टेन आयडियाज आर कस्टम्स आर नॉलेज पास्ड ऑन फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट म्हणजे कशा प्रकारे ज्या काही प्रथा आहेत काही तो माहितीची प्रदान आहे आदान प्रदान असेल किंवा तुमच्या कल्पना शक्ती आहेत ते एका जनरेशन मधून म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशा प्रकारे जातील आणि याचा उत्तर आपल्याला कशाच्या साहाय्याने लिहायचं आहे बुलेटच्या माध्यमातून लिहायचं आहे जे आपण इथं लिहिलेलं आहे. तर बघा आन्सर मी काय लिहिलेलं आहे, एव्हरी कम्युनिटी वांट्स टू प्रिझर्व देअर कल्चरल हेरिटेज बिकॉज ऑफ देअर कन्झर्वेशन माइंडसेट
म्हणजे प्रत्येक समुदाय, प्रत्येक समाज आपल्या ज्या काही चालीरीती आहेत, आपल्या ज्या प्रथा आहेत, जो काही विचार आहेत, ते एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जाण्यासाठी काय असतात, प्रयत्नशील असतात. कशा प्रकारे असतात? मिथॉलॉजिकल लिटरेचर, वेदास, फेबल्स अँड आर्ट्स इन्स्टिल कल्चरल व्हॅल्यूज इनटू देम. म्हणजे काही तुमचे पौराणिक शास्त्र असतील, साहित्य असतील, वेद असतील, काही दंतकथा असतील, तर ते इन्स्टिल म्हणजे रुजवली जातात आपल्या मनावर. ते कशाच्या माध्यमातून? वेदाच्या माध्यमातून, पौराणिक शास्त्रांच्या माध्यमातून, काही कथांच्या माध्यमातून ते एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये या माध्यमांच्या साहाय्याने काय केली जातात, त्यांच्या मनावर रुजवली जातात. तशाच प्रकारे नोन टू देम, त्यांचं माहिती करून घेण्यासाठी सेलिब्रेशन आयोजित केले जातात. म्हणजे सण, महोत्सव सुद्धा आयोजित केले जातात, काही धार्मिक सोहळे आयोजित केले जातात आणि आपल्या माहितीचा प्रचार वन जनरेशन टू अनादर जनरेशन हा केला जात असतो. नंतरचा क्वेश्चन बघा. इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रेन टू फॉलो द फुटस्टेप्स देअर फोरफादर्स? इफ येस, व्हाय? व्हाय इज इट समटाइम्स नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज? म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे? इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द फुटस्टेप्स ऑफ देअर फोरफादर्स? म्हणजे तुमच्या जे वडिलांच्या ज्या पावले आहेत, म्हणजे त्यांचे जे काही गुण आहेत, ते गुण आपल्या मुलांनी संपादन करणं आवश्यक आहे का? आणि आहे तर का? आणि व्हाय इज इट समटाइम्स नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज? आणि जुन्या काही प्रथा आहेत, जे काही विचार आहेत, त्यांना चेंज करणं आवश्यक आहे का? तर अशा प्रकारचा हा क्वेश्चन इथे विचारलेला आहे. आणि त्याचा आता आपल्याला काय करायचं आहे? आन्सर लिहायचा आहे. तो पण कशाच्या माध्यमात? बुलेटच्या माध्यमात लिहायचा आहे. तर याचा आन्सर बघा, एस. काय? एस. होय, इट इज नेसेसरी टू फॉलो इन द फुटस्टेप्स ऑफ अवर फोरफादर्स बिकॉज ऑफ इट्स इम्पॉर्टन्स इन लाईफ अँड द मोरल व्हॅल्यूज इन इट वन्स. म्हणजे आपण आपल्या वडीलधाऱ्या आपले जे पूर्वज होऊन गेलेले आहेत, त्यांचे जे काही चांगले गुण आहेत, त्यांच्या काही प्रथा आहेत, त्यांच्या काही चालीरीती आहेत, त्यांचा आपल्याला आत्मसात करणं आवश्यक आहे. कारण त्यांच्यामध्ये काही मोरल व्हॅल्यूज असतात, म्हणजे काही चांगले गुण वैशिष्ट्य असतात आणि ते आपल्या आयुष्यामध्ये महत्वाची असल्यामुळे त्यांचा आपल्या जीवनात रुजवणं आवश्यक असल्यामुळे आपण त्यांना संपादित करणे, म्हणजेच काय, आपल्याला त्या गुणांना संपादित करणे काय असते? आवश्यक असते. म्हणून इट इज नेसेसरी टू फॉलो द फुटस्टेप्स ऑफ युअर फोरफादर्स. म्हणून आपण आपल्या पूर्वजांच्या चालीरीती संपादन करायला आवश्यक आहे. समटाइम्स इट इज नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज because many of the traditions and customs are based on superstitions which can't be explained by reason or science and have to accept good modern ideas. परंतु पूर्वजांच्या काही कधी कधी ज्या चालीरीती असतात, काही प्रथा असतात, ह्या पूर्णपणे अंधश्रद्धेवर आधारलेल्या असतात. त्यांना कुठलाच विज्ञानाचा आधार नसतो किंवा त्यांच्यामध्ये कुठलेच मोरल व्हॅल्यूज नसतात, काही चांगले आयडियाज नसतात, ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला किंवा आपल्या भविष्यात त्यांचा फायदा ठरू शकेल. म्हणून अशा ज्या आयडियाज आहेत, अशा कस्टम्स आहेत, अशा प्रथा आहेत, त्या काय करायला पाहिजे? तर त्या चेंज करायला पाहिजे. का चेंज करायला पाहिजे? कारण त्यांना कुठल्याच गोष्टीचा आधार नसतो. त्या पूर्णपणे कशाच्या आधारावर असतात? अंधश्रद्धेच्या आधारावर असतात. म्हणून ह्या गोष्टी काही ज्या असतात त्या चेंज करणं आवश्यक ठरतं. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. डू यू हॅव अ रोल मॉडेल? तुम्हाला कोणी रोल मॉडेल आहे का? म्हणजे तुमचा कोणी आदर्श आहे का? व्हॉट क्वालिटीज डू यू अप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल? म्हणजे तुमच्या आदर्श व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीमध्ये असे कोणते गुण वैशिष्ट्य आहेत जे तुम्हाला आवडतात किंवा त्या गुणांना तुम्ही आत्मसात करू इच्छिता, त्याच्यामुळे तुम्हाला तो रोल मॉडेल म्हणून आवडतो किंवा तो तुमचा आदर्श आहे असं इथं विचारलेलं आहे. तर आता आपण आन्सर दाखल इथे बघून घेऊया. हा सुद्धा आन्सर प्रत्येकाने वेगवेगळा लिहायला पाहिजे असं माझं मत आहे.
कारण प्रत्येकालाच अब्दुल कलाम आवडतील असंच नाही, प्रत्येकाचे हे रोल मॉडेल हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात, परंतु माझे आवडते हे रोल मॉडेल कोण आहेत? अब्दुल कलाम सर आहेत, आणि म्हणून मी त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे बघा. माय रोल मॉडेल इज डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर, द फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया. माझे रोल मॉडेल कोण आहेत? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत, जे कोण होते? एक राष्ट्रपती होते. त्यांना ही वॉज नोन ॲज द मिसाईल मॅन, द मॅन बिहाइंड इंडियाज मिसाईल. त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर त्यांना मिसाईल मॅन ह्या नावाने काय केलं जातं? ओळखलं जातं. आय रिअली अप्रिशिएट हिज इंटेलिजन्स, डेडिकेशन टू हिज ड्युटी, हार्ड वर्क, serenity and simplicity, politeness, thoughtfulness, even in his capacity as the president. म्हणजे मला कोणते गुण त्यांच्यातले आवडतात? तर त्यांचं कुशाग्र बुद्धिमत्ता, त्यांच्या कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा, त्यांचं हार्डवर्क, सिरिनिटी म्हणजे त्यांचं साधं राहणीमान, आणि त्यांची सिम्प्लिसिटी म्हणजे त्यांचं साधी राहणीमान, त्यांची शांतता, त्यांचा नम्रपणा, त्यांचं उच्च विचार आणि उच्च विचार करण्याची शक्ती, ह्या ज्या सर्व गुण वैशिष्ट्य आहेत, ह्या ज्या त्यांच्या जीवनातल्या क्वालिटीज आहेत, त्या मला खूप ॲप्रिशिएट करतात, आणि म्हणूनच माझ्या जीवनातले ते काय आहेत? एक महत्वाचे रोल मॉडेल आहेत. त्यानंतर पुढला क्वेश्चन बघूया. Think of an occasion when you did not like the decision or actions of your family members but realized later on that they were right. Write about it in 5 to 8 lines. म्हणजे काय? तुमच्या असे फॅमिली मधला, तुमच्या आई वडिलांचा असा कोणता डिसिजन होता का जो तुम्ही लहानपणी असताना तुम्हाला आवडत नव्हता, परंतु काही दिवसानंतर म्हणजे काही दिवस गेल्यानंतर किंवा तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्हाला रिअलाइज झालं, म्हणजे एका वळणावर तुम्हाला कळलं की नाही, त्यांनी जो डिसिजन तेव्हा घेतलेला होता तो माझ्यासाठी अगदी योग्य होता. आता हा सुद्धा आन्सर आहे, तो प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकणार आहे, कारण प्रत्येकाचा किस्सा हा वेगळा वेगळा असणार आहे, परंतु त्याचं आन्सर हे कसं लिहावं हे तुम्हाला कळावं म्हणून मी इथे आन्सर दाखल एक आन्सर लिहिलेला आहे बघा. My parents have enforced a severe regulations that limits my daily television viewing to 1 hour. Since my classmates' families did not have these restrictions, I used to dislike it at first when I was a child. However, I now see that my parents were correct in instilling discipline and the importance of the balancing work and play. I could play, study, watch TV and still have time for another time effectively through this habit. म्हणजे याचा अर्थ काय होतो? My parents have enforced a severe regulations that limits my daily television viewing to 1 hour. म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या आई वडिलांनी माझ्यावर एक डिसिप्लिन, एक शिस्त लावली होती, काही निर्बंध लावले होते. कशाचे? की 1 तासापेक्षा जास्त टीव्ही बघायची नाही. त्याच्यामुळे काय झालं, परंतु माझे जे क्लासमेट्स होते, माझे जे मित्र होते, त्यांच्या फॅमिलीजनी, त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर असे निर्बंध लावलेले नव्हते, आणि मला म्हणून ते आवडत नव्हते. मला त्या बंधन, त्या अटी काय वाटायच्या? जाचक वाटायच्या. परंतु काही काळ गेल्यानंतर जेव्हा माझ्यामध्ये ती शिस्त आली, तो वक्तशीरपणा आला, आणि तोच निर्बंध आता मला काय वाटू लागले? चांगले वाटू लागले. त्याच्यामुळे काय घडलं माझ्या आयुष्यात? तर मी वेळेवर टीव्ही पाहू शकते, खेळू शकते, माझा पूर्ण अभ्यास करू शकते, आणि तरी सुद्धा माझ्याकडे खूप टाइम भेटतो, ज्या टाइमचा मी सदुपयोग करू शकतो, जिचा काय मी इफेक्टिव्हली कुठल्याही कामासाठी वापर करू शकतो. असं माझ्यामध्ये काय आलेली आहे? शिस्त आहे, जी एक माझ्या जीवनामध्ये उपयोग आहे, जिचा मी चांगल्या प्रकारे उपयोग केल्यामुळे एक वक्तशीरपणा आला, आणि त्यामुळे माझ्या जीवनाला काय लागलं आहे? वळण लागलेलं आहे.
त्यानंतरचा क्वेश्चन बघा, विदिन 2 minutes राईट ॲज मेनी फ्रेजेस आर सेंटेन्सेस ॲज यू कॅन युजिंग अ लिटल. याचा अर्थ काय होतो, अ लिटल हा जो वर्ड आहे याच्याशी रिलेटेड 2 मिनिटांमध्ये तुम्ही काही फ्रेजेस आणि सेंटेन्सेस तयार करा, असा याचा अर्थ होतो. आता फ्रेजेस म्हणजे काय होतो, तर फ्रेजेस मध्ये म्हणजे होतो वाक्प्रचार आणि सेंटेन्सेस म्हणजे काय होतात, तर वाक्य होतात. म्हणजे एकंदरीत काय दिलेलं आहे ते तुम्हाला 2 मिनिटांमध्ये अ लिटल या शब्दापासून जेवढे आठवतील तेवढे वाक्य तयार करायचे आहेत किंवा वाक्प्रचार तयार करायचे आहेत. आता एक्झाम्पल मध्ये इथे दिलेले आहेत बघा, अ लिटल. अ लिटल या शब्दापासून काही फ्रेजेस दिलेले आहेत, म्हणजे काही वाक्प्रचार दिलेले आहेत, जसं की अ लिटल लेटर, अ लिटल हायर, अ लिटल टू द लेफ्ट, जस्ट अ लिटल, वेट अ लिटल लॉंगर. अशा प्रकारचे काही इथे दिलेले आहेत, फ्रेजेस दिलेले आहेत. ह्या एक्झाम्पल म्हणून दिलेल्या आहेत आणि आपण अगदी तशाच त्याचे काही फ्रेजेस आणि आन्सर सेंटेन्सेस तयार केलेले आहेत, ते बघून घेऊया. बघा इथे काय तयार केलेले आहेत, फ्रेजेस फ्रॉम अ लिटल, म्हणजे काही वाक्प्रचार तयार केलेले आहेत मी. कोणती कोणती बघून घेऊया. अ लिटल हंग्री म्हणजे थोडीशी भूक, अ लिटल बाय छोटा मुलगा, अ लिटल वॉटर थोडस पाणी, अ लिटल कोल्ड टुडे म्हणजे थोडीशी थंडी आहे, थोडासा गारवा आहे असं म्हणतो ना, ते आहे अ लिटल कोल्ड टुडे. त्याच्यानंतर आहे जस्ट अ लिटल म्हणजे आत्ताच थोड्या वेळापूर्वी असं बनतो. टू स्लीप अ लिटल मोर म्हणजे आपण जे झोप घेतो त्याच्यापेक्षा थोडी जास्त. अ लिटल बिट लॉंगर म्हणजे थोडस जास्त किंवा थोडस लांब. त्याच्यानंतर सेंटेन्सेस म्हणजे वाक्य बनवलेली आहेत, ती बघा कोणती कोणती आहेत. आय एम अ लिटल हंग्री मला थोडीशी भूक आहे. ही लिव्ज इन अ कोझी लिटल हाऊस तो एका उबदार छोट्याशा घरामध्ये राहतो. त्याच्यानंतर आहे तिसरा, देअर इज अ लिटिल होप ऑफ सक्सेस म्हणजे तिथं सक्सेस होण्याची अगदी छोटीशी होप आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे अ लिटल या शब्दापासून मी काही वाक्प्रचार तयार केलेले आहेत आणि काही सेंटेन्सेस तयार केलेले आहेत. तर वॉक अ लिटल स्लोवर ह्या पोएमवर आधारित हे काही आपण चिटचॅट ऍक्टिव्हिटी अभ्यासली, त्याच्यानंतर पोएम अभ्यासली, त्याच्यावरचे मार्जिनल क्वेश्चन्स अभ्यासले आणि आता त्यांचे वर्कशॉप सुद्धा बघून झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि तुम्हाला असेच नवीन नवीन आणि उपयोगी व्हिडिओ जर बघायचे असतील तर आमच्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये पुढच्या चॅप्टरसह पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.